नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनल आपले खूप खूप स्वागत आहे। द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा यामध्ये आज आपण इयत्ता 6वी विषय गणितचा पेपर समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग लेखी चाचणी। दिलेले सर्व प्रश्न सोडवा आणि बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा क्रमांक चौकटीत लिहा। पहा, खाली दिलेली उदाहरण आपल्याला सोडवायची आहे। मोटरसायकलची किंमत अक्षरातली आहे, अंकामध्ये दिलेली आहे 2,95,450। आपण अक्षरामध्ये लिहा 2,95,450 रुपये। 7,72,352 ही संख्या अंकात दर्शवणारा योग्य पर्याय चौकटीत लिहा। मग या ठिकाणी नाही आहे, येथे पण नाही, या ठिकाणी 7,72,352 पर्याय क्रमांक 3। विस्तारित रूपावरून संख्या लिहायची आहे। आपण संख्या मोजूया। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 9,83,521 ही ती संख्या तयार होते। बेरीज करा। 5,87,208 अधिक 2,11,821 यांची बेरीज आपण करूया तर ते उत्तर भेटतं आपल्याला 7,99,029। आता वजाबाकी करा। 9,56,825 वजा 1,32,564 यांची जर आपण वजाबाकी केली तर उत्तर मिळते आपल्याला 8,24,261 रुपये। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। फक्त गुणाकार करा। 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणणे 6,357 गुणेला 25। 25 चा पाडा येतो आपल्याला, आपण डायरेक्ट 25 ने गुणाकार करूया, उत्तर भेटतं आपल्याला या ठिकाणी 1,58,925 रुपये। आता भागाकार करा। 9,096 भागिले 16। बघा या ठिकाणी भागाकार करूया। पहिला भाग शून्याचा गेला, त्यानंतर वरतून शून्य घेतला 90, 16 पंच 80, त्यानंतर 10 शिल्लक उरले, वरतून आपण 9 घेतले 109, 16 सके 96, या ठिकाणी पुन्हा आपले 13 शिल्लक उरले, वरतून 6 घेतले 136 आणि 16 8 128 आणि बाकी 8 या ठिकाणी उरलेले आणि भागाकाराला आहे 568। बघा, मदत निधीसाठी शाळेतील 375 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे गोळा केली तर एकूण किती रक्कम गोळा झाली। बघा, विद्यार्थी संख्या 375 हे गुणाकाराचं उदाहरण आहे। प्रति विद्यार्थी रक्कम 30 रुपये जमा केली, यांचा गुणाकार आपण करूया। यांचा गुणाकार केला उत्तर मिळते 11,250 रुपये, म्हणजे एकूण 11,250 रुपये रक्कम जमा झाली। बघा, खालील समीकरणे सोडवा। m/3 बरोबर 9 हे समीकरण जर सोडवलं तर छेदामध्ये 3 आहे, पुढे गेल्यानंतर गुणाकारामध्ये येतील, म्हणजे m बरोबर 9 गुणिले 3 आणि हा गुणाकार केला तर उत्तर मिळते m बरोबर 27 हे समीकरण ठिकाणी सुटलेलं आहे। मित्रांनो, 2 नंबर p - 4 बरोबर 25, p बरोबर 25 अधिक 4 समानीकरणाच्या नियमानुसार दोन्ही बाजूमध्ये 4 मिळवून, त्यानंतर या ठिकाणी 25 अधिक 4 29 उत्तर मिळते p बरोबर 29। 3 बरोबर x अधिक 3 या ठिकाणी समीकरणाच्या दोन्ही बाजूने 3 वजा करूया, म्हणजे 3 वजा 3 बरोबर x, म्हणजे x बरोबर 0 हे समीकरण सुद्धा सुटलेलं आहे। मित्रांनो, लाईक नक्की करा, नवीन असाल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला पुढे जाऊया। खाली दिलेल्या शाब्दिक उदाहरण आहे। खाली दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करून उकल शोधून लिहा। बघा, अमितने बाजारातून काही आंबे विकत घेतले, त्यातून प्रत्येक मित्राला 3 याप्रमाणे 9 मित्रांना आंबे वाटले, तेव्हा त्याच्याकडे 5 आंबे शिल्लक राहिले, तर त्याने बाजारातून किती आंबे विकत घेतले। समीकरण मांडायचे म्हणजे अमितने बाजारातून विकत घेतलेले आंबे आपण x आहेत असे समजू। x चल असलेले समीकरण या ठिकाणी आपण मांडणार आहोत। पुढे त्यानुसार समीकरण मांडूया। आता काय सांगितलेलं आहे की x आंबे विकत घेतले, त्यातून प्रत्येक मित्राला 3 याप्रमाणे 9 मित्र म्हणजे गुणाकार आहे, 3 गुणिले 9 म्हणजे x वजा 3 गुणिले 9 आणि शिल्लक किती राहिले 5 शिल्लक राहिलेले, म्हणजे या ठिकाणी आपण बघूया x वजा 9 त्रिक 27 बरोबर 5, म्हणजे वजा 5 आहे दोन्ही बाजूमध्ये वजा 27 आहे, दोन्ही बाजूमध्ये 27 मिळवू, म्हणजेच x बरोबर 5 अधिक 27 या ठिकाणी 27 वजा 27 शून्य झाले। आता यांची बेरीज करूया। x बरोबर 32, म्हणजे अमितने बाजारातून 32 आंबे विकत घेतले होते, समीकरणाची उकल आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। खाली दिलेली उदाहरणे सोडवा। 1/2 म्हणजे किती टक्के? अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा। याचा अर्थ होतो 2 पैकी 1 म्हणजे 100 पैकी 50 म्हणजेच 50%। 1/2 म्हणजे अर्धा किंवा 50%, अर्धा म्हणजे 50%। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे। पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर काढायचे। 40 मणी आणि 90 मणी यांचं गुणोत्तर आपण काढूया, म्हणजे 40/90 या ठिकाणी 10 चौक 40, 10 9 90 म्हणजे 4/9
असं गुणोत्तर या समीकरणात आपल्या ठिकाणी मिळते. आता इथं 30 मिनिटे आणि 2 तास इथे थोडासा बदल करायचा आहे, कारण पहिली राशी मिनिटामध्ये आहे, दुसरी राशी मात्र तासामध्ये आहे. त्यासाठी दोन्ही राशी एकाच एककात असणं गरजेचे आहे. ते आपण असं मांडूया, 30 मिनिटे 2 तास म्हणजे 120 मिनिटे, म्हणजे 30 मिनिटाचं 120 मिनिटाचं गुणोत्तर मांडायचं आहे. सोपं आहे मित्रांनो, 0 आणि 0 कट झाला, 3 1 3 3 चौक 12 म्हणजे 1/4 हे त्याचं गुणोत्तर झालेलं आहे 1:4 असं प्रमाण पण आपण मांडू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला, मेरीची वय 10 वर्ष आहे, तिच्या वडिलांचे वय 44 वर्ष असून तिची आई वडिलांपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर मेरीच्या आईच्या वयाचे असलेले गुणोत्तर काढा. मेरी आणि आईच्या वयाचं गुणोत्तर काढायचे पात्र आईचं वय या ठिकाणी दिलेलं नाही. आपण गणित सोडवायला सुरुवात करू, आपल्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक मिळतील बघा. मेरीचे वय 10 वर्ष, तिच्या वडिलांचे वय 44 वर्षे, म्हणून आई वडिलांपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच आईचे वय 44 वजा 4 बरोबर 40 वर्ष. आता मेरीच्या वयाचे आईच्या वयाशी असलेले गुणोत्तर, मेरीचे वय भागीला आईचे वय, अंशामध्ये मेरीचे वय 10 वर्ष, आईचे वय 40 वर्ष, 10 1 10 10 चौक 40 किंवा 0 काढला 1/4 हे मेरीच्या वयाचे आईच्या वयाचे असलेले गुणोत्तर आहे. खालील दिलेली उदाहरणे सोडवा. दुकानदाराने एक मोबाईल 8,400 रुपयास खरेदी करून ग्राहकाला 9,750 रुपयांना विकला, तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा आणि किती रुपये? बघा, या ठिकाणी आपण जर गणित वाचलं तर आपल्या लक्षात येईल की मोबाईलची खरेदी किंमत 8,400 ही विक्री किंमत 9,750 पेक्षा कमी आहे, म्हणून या व्यवहारात नफा झालेला आहे. कारण विक्री किंमत जास्त आहे, खरेदी किंमत कमी आहे, त्यावेळेस काय होतो? नफा होतो. नफा बरोबर सूत्र मांडूया, विक्रीची किंमत वजा खरेदीची किंमत. विक्रीची किंमत 9,750 वजा 8,400, उत्तर 1,350, म्हणजे या व्यवहारामध्ये एकूण 1,350 रुपये नफा झालेला आहे. मित्रांनो, उदाहरण आवडल्यास लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. चला पुढे जाऊया. सोनम व सुजयने 1,200 रुपयांना राख्या विकून 400 रुपये नफा मिळवला, तर त्यांना किती टक्के नफा मिळवला हे शोधण्यासाठी कृती पूर्ण करा. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे विक्रीची किंमत दिलेली आहे आणि नफा दिलेला आहे आणि शेकडा नफा काढायचा आहे. मग शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढताना अगोदर आपल्याला खरेदीची किंमत माहित करून घेणं गरजेचं असतं. या ठिकाणी विक्रीची किंमत लिहूया 1,200 रुपये, मिळवलेला नफा 400 रुपये, आणि खरेदीची किंमत काढायची आपल्याला. खरेदीची किंमत कशी काढू शकतो आपण? तर विक्रीची किंमतीमधून नफा जर वजा केला तर खरेदी किंमत भेटते. विक्रीची किंमत वजा नफा म्हणजे 400 रुपये, 1,200 वजा 400 बरोबर 800 रुपये, म्हणजे खरेदीची किंमत 800 रुपये झाली. मग शेकडा नफा बरोबर विक्रीचा निव्वळ नफा गुणिले 100 भागेला खरेदीची किंमत. 8 म्हणजे 400 गुणिले 100 भागेला 800. बघा, 2 शून्य कट झाले, हे शून्य आणि हे शून्य कट झाले, 8 45 आणि 8 शून्य 0, म्हणजे 50% नफा या व्यवहारामध्ये त्यांना झालेला. शबीरच्या वडिलांनी 5,000 रुपयाची केळी खरेदी केली. अचानक खूप पाऊस आल्याने थोडी केळी भिजली व खराब झाली. उरलेली चांगली केळी विकून त्यांना 3,500 रुपये मिळाले, तर त्यांना शेकडा नफा किंवा तोटा किती झालेला आहे? शेकडा नफा किंवा तोटा विचारलेला आहे. शेकडा नफा तोटा करण्यासाठी अगोदर आपल्याला निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा काढून घ्यावा लागतो. या ठिकाणी आपण मांडणी करूया. येथे केळीची खरेदी किंमत 5,000 रुपये, ही विक्री किंमत 3,000 पेक्षा जास्त आहे, म्हणजे खरेदीची किंमत जास्त असेल, विक्रीची किंमत कमी असेल, अशा वेळेस आपल्याला काय होतो? तोटा होतो. या व्यवहारात तोटा झालेला आहे. तोटा करण्यास सूत्र माहिती आहे आपल्याला, खरेदीची किंमत वजा विक्रीची किंमत, म्हणजे 5,000 वजा 3,500. निव्वळ जो तोटा आहे तो आहे 1,500 रुपये झालेला तोटा आहे. त्यावर एकूण 1,500 रुपये तोटा झाला आहे. आपला एकूण तोटा नाही विचारला, तर आपला शेकडा तोटा किंवा नफा विचारला. मग शेकडा तोटा बरोबर सूत्र माहिती आहे आपल्याला की तोटा गुणिले 100 भागेला खरेदी किंमत. मग तोटा किती आहे? तर 1,500 रुपये आपण लिहिला, गुणिले 100 शर्तची, आणि खरेदी किंमत 5,000 आहे. बघा, 1 2 शून्य कटला, 1 शून्य कटला, म्हणजे 150 भागेला 5, 5 त्रिक 15, आणि त्यावर 1 शून्य, म्हणजे 30% या ठिकाणी काय झालेला आहे? तर तोटा झालेला आहे. लक्षात येतं मित्रांनो? व्हिडिओ समजत असेल तर लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा व आपल्या मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. खाली दिलेली उदाहरणे सोडवायची आहे. बचत खात्यातून व्यवहार करण्यासाठी खातेदारास बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कोणत्याही 2 सुविधा लिहा. तर या ठिकाणी पासबुक आहे, चेकबुक आहे, एटीएम कार्ड आहे, अशा बऱ्याचशा सुविधा, आता तर फोन पे आहे, नेट बँकिंग आहे, बऱ्याचशा सुविधा बँक आपल्या बचत खातेदारांना देते. त्यापैकी 2 या ठिकाणी आपण लिहिलेले आहे. जे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे
ते उत्तर असणार आहे आपल्याला 1 वर्षानंतर तिला मिळणारी रक्कम म्हणजे 16,050 रुपये ही तुला 1 वर्षानंतर रक्कम या ठिकाणी परत मिळणार आहे। खाली दिलेली उदाहरणे सोडवा। चौकोन PQRS चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या। चौकोन PQRS चौकोनाच्या कर्णांची नावे लिहा। कर्ण म्हणजे समोरासमोरील सम्मुख कोनांना जोडणारा जी रेषाखंड असतो त्याला कर्ण म्हणतात बघा अशा पद्धतीने। तर कर्ण PR आणि कर्ण QS हे दोन कर्ण याच्यामध्ये आहे बघा। दुसरा आहे सम्मुख कोनांच्या जोडा म्हणजे समोरासमोरील कोन बघा हा कोन आणि हा या ठिकाणी सम्मुख कोनाची जोडी कोन PSR कोन PSR म्हणजे हा एक कोन आहे कोणाचं नाव 3 अक्षरात सांगतो आपण कोन PSR याच्या सम्मुख कोन कोणता आहे Q आहे म्हणजे PQR हा त्याचा सम्मुख कोन आहे। दुसरी जोडी आहे कोन QPS बघा हा QPS याचा सम्मुख कोन हा आहे याचं नाव 3 अक्षरामध्ये येणार आहे QRS बघा या पद्धतीने। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, समजत असेल तर मित्रांमध्ये शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते अचूक पर्यायाचा उत्तराचा क्रमांक चौकटीत लिहा। 90 नाही 180 नाही 270 नाही तर उत्तर येतं 360 चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 येते पर्याय क्रमांक। इष्टिकाचितीच्या कडांची एकूण संख्या दर्शवणाऱ्या पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिहा। कडा म्हणजे बघा अशा पद्धतीने बाजू आपण त्याला म्हणतो। इष्टिकाचीला वरती 4 बाजू असतात, खाली 4 बाजू असतात, 8 आणि या उभ्या 4 बाजू अशा एकूण 12 कडा इष्टिकाचितीला असतात किंवा घनाला पण असतात। ठीक आहे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो। खालील प्रत्येक त्रिमितीय आकृतीची पृष्ठे व शिरोबिंदूंची संख्या लिहून सारणी पूर्ण करा। हा आकार आहे घन, घनाला किती पृष्ठे आहेत तर बघा वरती 2 आणि खाली 2, वरचा 1 आणि खालचा 1 असे 2 आणि बाजूचे 4 म्हणजे एकूण 6 पृष्ठे घनास आहेत। आता या ठिकाणी घनाला शिरोबिंदू किती आहेत तर बघा वरती 4 शिरोबिंदू आहेत आणि खाली 4 शिरोबिंदू आहेत म्हणजे एकूण 8 शिरोबिंदू या ठिकाणी घनाला पाहायला मिळतात। आता चौकोनी सूचीला किती पृष्ठे आहेत तर सूचीच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे जितके तिला शिरोबिंदू असतात तितकेच तिला पृष्ठ असतात। बघा वरती 1 2 3 4 पृष्ठ आणि खालचं 1 असे 5 पृष्ठ म्हणजे चौकोनी सूचीला 5 पृष्ठ आहेत बरोबर आहे। आता त्यानंतर या ठिकाणी बघा आणि शिरोबिंदू सुद्धा 5 आहेत आपण मोजून लिहू शकतो बघा वरचा 1 शिरोबिंदू आणि खालचे 4 असे एकूण 5 शिरोबिंदू। मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। परीक्षेसाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल। येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।